नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलवर। आज आपण भूगोल या विषयावर आधारित संभाव्य प्रश्नसंच बघणार आहोत। चला तर सुरुवात करूया। पहिला प्रश्न, पाताळगंगा नदी कोणत्या जिल्ह्यातून वाहते? तर पाताळगंगा ही नदी रायगड जिल्ह्यामधून वाहते। पर्याय क्रमांक 2 बरोबर उत्तर होईल। पाताळगंगा या नदीचा उगम सह्याद्री पर्वतात लोणावळा येथे होतो। पुढे जाऊन ती अरबी समुद्रास मिळते। पुढे, महाराष्ट्रातील सर्वात कमी पावसाचा जिल्हा कोणता? तर जिथे सर्वात कमी पाऊस पडतो तो जिल्हा आहे महाराष्ट्रातला सोलापूर। पर्याय क्रमांक 2 बरोबर उत्तर होईल। आणि मित्रांनो, जर ठिकाण विचारलं सोलापूरमधलं ठिकाण जिथे सर्वात कमी पाऊस पडतो तर तो ठिकाण आहे अकलूज, तालुका माळशिरस या ठिकाणी। पुढे, पंचमढी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या पर्वतरांगेत आहे? पंचमढी जे ठिकाण आहे, उंच ठिकाण आहे, थंड हवेचे ठिकाण आहे, ते आहे सातपुडा पर्वतात। पर्याय क्रमांक 3 बरोबर उत्तर होईल। पंचमढी हे ठिकाण आहे मध्य प्रदेश राज्यातील होशंगाबाद जिल्हा, तिथला तो थंड हवेचं ठिकाण आहे पंचमढी। पुढे, देशातील कोणत्या राज्यास सर्वाधिक लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे? असं कोणतं राज्य आहे देशातलं की ज्याला सर्वाधिक समुद्रकिनारा लाभलेला आहे? तर तो राज्य आहे गुजरात। पर्याय क्रमांक 1 बरोबर उत्तर होईल। मित्रांनो, एकूण 1600 किलोमीटरचा समुद्रकिनारा गुजरातला लाभलेला आहे। पुढे, महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यात मुख्यतः कोणती आदिवासी जमात आहे? गडचिरोली जिल्हा महाराष्ट्र राज्यातील अतिपूर्वेकडील जिल्हा आहे तो गडचिरोली जिल्हा। त्यामध्ये कोणती आदिवासी जमात आढळते? तर ती आहे माडिया गोंड। पर्याय क्रमांक 2 बरोबर उत्तर होईल। पुढे, कोकणातील नद्या प्रामुख्याने कोणत्या दिशेकडे वाहतात? त्यांची दिशा कोणती आहे वाहण्याची नद्यांची कोकणामधली? तर ती आहे पूर्वेकडून पश्चिमेकडे, अर्थात पर्याय क्रमांक 3 बरोबर उत्तर होईल। पश्चिमेकडला त्यांचं दिशा आहे नद्यांचं। पुढे, गलवान नदी कोणत्या पर्वतरांगेत उगम पावते? गलवान नदी ती उगम पावते काराकोरम पर्वत। पर्याय क्रमांक 2 बरोबर उत्तर होईल। ही नदी भारताच्या लडाख या केंद्रशासित प्रदेशाच्या अक्साई चीन या भागातील नदी आहे। आणि मित्रांनो, ही जी गलवान नदी आहे ती सिंधू नदीची उपनदी आहे। पुढे, महाराष्ट्र व आंध्र प्रदेश सीमेवर बांधलेले कालेश्वरम धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले? कालेश्वरम धरण तर ते बांधण्यात आलेले आहे गोदावरी नदी। पर्याय क्रमांक 1 बरोबर उत्तर होईल। तेलंगणा सरकारने ते बांधलेले आहे कालेश्वरम धरण, गोदावरी नदीवरील ते धरण आहे। पुढे, कोकणातील सर्वात लांब नदी उल्हास नदी, याची एकूण लांबी किती आहे? उल्हास नदीची लांबी विचारलेली आहे, जे की कोकणातील सर्वात लांब नदी आहे। तर त्याची लांबी आहे 130 किलोमीटर। पर्याय क्रमांक 2 बरोबर उत्तर होईल। पुढे, महाराष्ट्रातील 2 जिल्ह्यांच्या सीमा सर्वाधिक म्हणजे एकूण 7 जिल्ह्यांना भिडलेल्या आहेत। तर त्यांची नावे विचारलेली आहे त्या 2 जिल्ह्यांची। तर त्या 2 जिल्ह्यांची नावे आहे अहमदनगर आणि परभणी। पर्याय क्रमांक 2 बरोबर उत्तर होईल। खानदेशमधला अहमदनगर जिल्हा आणि मराठवाड्यातला परभणी जिल्हा, या 2 जिल्ह्यांना 7 जिल्ह्यांची सीमा भिडलेली आहेत। पुढे, शिलावरणाची खोली भूकवचापासून सुमारे डॅश किलोमीटर आहे। मित्रांनो, शिलावरण म्हणजे काय? तर पृथ्वीचा जो पृष्ठभाग आहे, पृष्ठभागापासून 100 किलोमीटर खोलीपर्यंतच्या भागास शिलावरण म्हणतो आपण। त्या ठिकाणाला 100 किलोमीटर आतमधली ठिकाणाला पृथ्वीच्या। तर तोच प्रश्न आहे आपला, किती किलोमीटर मधलं ठिकाण आहे ते? तर 100 किलोमीटर। पर्याय क्रमांक 2 बरोबर उत्तर होईल। पुढे, सरदार वल्लभभाई पटेल विमानतळ कोठे आहे? सरदार वल्लभभाई पटेल जो एअरपोर्ट आहे तर तो कोणत्या ठिकाणातला एअरपोर्ट आहे? तर तो आहे अहमदाबाद, गुजरात इथला। पर्याय क्रमांक 2 बरोबर उत्तर होईल। मित्रांनो, अहमदाबाद येथे 3 विमानतळे आहेत। कोणकोणती आहेत?
एक आहे सरदार वल्लभभाई पटेल विमानतळ, दुसरा आहे सुरत विमानतळ आणि तिसरा कोणता आहे वडोदरा विमानतळ. अशी 3 विमानतळे आहेत तिथे. पुढे मुंबई शहर या ठिकाणी किती बेटांचा समूह आहे? तर मुंबई शहर हे एकूण 7 बेटांचा समूह आहे. पर्याय क्रमांक 3 बरोबर उत्तर होईल. मित्रांनो, कोणकोणते बेटे आहेत ते 7? तर बॉम्बे आयलँड, परळ, माझगाव, माहीम, कुलाबा, लिटिल कुलाबा आणि वरळी अशी 7 बेटांचा तो समूह आहे मुंबई शहर. पुढे पैठणी, शालू, पितांबरी यासाठी महाराष्ट्रातील प्रसिद्ध ठिकाण कोणते? तर यासाठी जे प्रसिद्ध ठिकाण आहे ते आहे येवला. पर्याय क्रमांक 4 बरोबर उत्तर होईल. येवला हा कुठे आला आहे मित्रांनो? तर तो आला आहे नाशिक जिल्ह्यामधला येवला. पुढे महाराष्ट्रातील प्रमुख दत्तस्थानांपैकी एक असलेले नृसिंहवाडी हे ठिकाण कोणत्या नद्यांच्या संगमावर वसलेले आहे? नृसिंहवाडी आणखी एक नाव आहे मित्रांनो त्याला, नरसोबाची वाडी असंही म्हणतो आपण. दत्तस्थानांपैकी एक असलेलं ते प्रमुख, तर ते कोणत्या नद्यांच्या संगमावर वसलेलं आहे? तर ते आहे कृष्णा आणि पंचगंगा, म्हणजे पर्याय क्रमांक 3 बरोबर उत्तर होईल. मित्रांनो, नृसिंह सरस्वती हे तेथे 12 वर्षे राहिले होते. कुठे आलं ते नृसिंहवाडी ठिकाण? तर हे आलं कोल्हापूरमधलं ते ठिकाण आहे. एक दत्तस्थानांपैकी एक हे प्रमुख दत्तस्थानांपैकी एक असलेले ठिकाण आहे ते. पुढे संत ज्ञानेश्वर महाराजांचे समाधीस्थळ आळंदी कोणत्या नदीकाठावर वसलेले आहे? त्यांचे समाधीस्थळ कुठे आहे संत ज्ञानेश्वरांचे? कोणत्या नदीकाठावर? तर ती नदी आहे इंद्रायणी नदी. पर्याय क्रमांक 1 बरोबर उत्तर होईल. आणि जे आळंदी ठिकाण आहे ते आहे पुणेमधलं. पुण्यातील कुठे मित्रांनो? तर गाव आहे आळंदी पुणे जिल्ह्यातलं. तेथे ते संत ज्ञानेश्वर महाराजांची समाधी आहे. इंद्रायणी नदी ही पुणे जिल्ह्यातली लोणावळातील कुरवंडे नावाच्या डोंगरात ते उगम पावते, इंद्रायणी नदी. पुढे अहमदनगर जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात प्रवरा नदीवर भंडारदरा धरण आहे? भंडारदरा धरण ज्याच्या जलाशयास मित्रांनो विल्सन डॅम असंही म्हणतो आपण. तर ते कुठे आहे भंडारदरा धरण? तर ते आहे अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात. पर्याय क्रमांक 1 बरोबर उत्तर होईल. पुढे गोंदिया जिल्ह्याला कोणत्या राज्यांच्या सीमा भिडलेल्या आहे? तर गोंदिया विदर्भातील जो जिल्हा आहे तर त्याला मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या 2 राज्यांच्या सीमा भिडलेल्या आहे. तर पर्याय क्रमांक 3 बरोबर उत्तर होईल. पुढे डॅश महिन्याला भारतीय हवामानाचा संक्रमण काळ असं म्हणतात. कोणता महिना आहे तो भारतीय हवामानाचा संक्रमण काळ म्हणून ओळखला जातो? तर तो आहे ऑक्टोबरचा महिना. पर्याय क्रमांक 1 बरोबर उत्तर होईल. मित्रांनो, काय असेल त्याचं कारण? तर परतीचा पाऊस जो असतो तो असतो ऑक्टोबरपासून, म्हणून त्याला भारतीय हवामानाचा संक्रमण काळ असं म्हटलं जातं. पुढे सौरमंडळातील दुसरा सर्वात मोठा ग्रह कोणता? सौरमंडळातील सर्वात मोठा ग्रह आपल्याला माहीत आहे गुरु ग्रह, पण दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा ग्रह तर गुरुपेक्षा थोडा लहान म्हणजे शनी ग्रह, जो की सौरमंडळातील दुसरा सर्वात मोठा ग्रह आहे. पुढे मौना लोआ हा सक्रिय ज्वालामुखी कुठे आहे? तर मौना लोआ या नावाचं सक्रिय ज्वालामुखी आहे कोणत्या देशात? अमेरिका या देशामध्ये, हवाई द्वीप या ठिकाणी. पर्याय क्रमांक 2 बरोबर उत्तर होईल. एक जागृत ज्वालामुखी आहे ते, सक्रिय ज्वालामुखी. पुढे गंगा व ब्रह्मपुत्रा या नदीला बांगलादेशात कोणत्या नावाने ओळखलं जाते? तर मित्रांनो, गंगा नदीला बांगलादेशात कोणतं नाव आहे? तर पद्मा आणि ब्रह्मपुत्राला जमुना, अर्थात पर्याय क्रमांक 2 बरोबर उत्तर होईल. आणि मित्रांनो, गंगा नदीचा उगम कुठे होतो? तर गंगोत्री उत्तराखंडमध्ये आणि ब्रह्मपुत्रा या नदीचा उगम तिबेटमधील बुरांग जिल्ह्यात.
तिथे तिबेटमध्ये चांगपो म्हणतात त्याला, ब्रह्मपुत्रा नदीला. आणि बांगलादेशामध्ये जमुना. पर्याय क्रमांक 2 बरोबर उत्तर होईल. पुढे, भारताचे अंटार्क्टिकावरील पहिले स्थान कोणते? पहिले स्थान अर्थात त्यांचं ते संशोधन केंद्र आहे भारताचं पहिलं. तर त्याचं काय नाव होतं? सध्या आहे ते कोणतं नाव आहे त्याचं? तर त्याचं नाव आहे दक्षिण गंगोत्री. पर्याय क्रमांक 2 बरोबर उत्तर होईल. आणि मित्रांनो, जे मैत्री आहे ते दुसरं ठिकाण आहे शोधलेलं संशोधनाचं. पण सर्वप्रथम जे ठिकाण होतं भारताचं ते आहे दक्षिण गंगोत्री. आणि जर प्रश्नात विचारलं की स्थायी परमनंटली स्थान कोणते, तर उत्तर येईल आपलं भारती या नावाचं स्थान आहे, ठिकाण आहे अंटार्क्टिकावरील भारताचं. पुढे, कोल्हार, नाग, सांड या कोणत्या नदीच्या उपनदी आहे? तर या ज्या नद्या आहेत ते सगळे नागपूर जिल्ह्यातील नदी आहेत. आणि ते कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? तर ते आहेत कन्हान नदी. पर्याय क्रमांक 3 बरोबर उत्तर होईल. या तिन्ही नद्या नागपूर जिल्ह्यातल्या आहेत. आणि कन्हान नदीचा उगम कुठे मित्रांनो? तर मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यात तराई गावात त्याचा उगम होतो, कन्हान नदी. पुढे शेवटचा प्रश्न, पृथ्वीच्या एकूण भूभागापैकी भारताने जगाचे किती टक्के क्षेत्र व्यापले आहे? तर भारत हा जगातील कितवा सर्वात मोठा देश आहे? तर 7वा सर्वात मोठा देश आहे क्षेत्रफळानुसार. आणि आकारमानाने ते भारताने किती व्यापले आहे जगाचे जे जमीन आहे तर ती एकूण व्यापलेली आहे 2.42%. अर्थात पर्याय क्रमांक 4 बरोबर उत्तर होईल. मित्रांनो, हे 25 प्रश्न होते भूगोल या विषयावर आधारित, जे की तुम्हाला भविष्यामध्ये नक्कीच उपयोगी पडेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कमेंट करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.